या सरकारची चालली आहे, हे काय रद्द करत नाही तुम्ही म्हणल्यासारखं, कारण मलिदा भरपूर खायचा आहे. आता भरपूर इलेक्शन येणार आहे, त्या टायमाला तुम्हाला मलिदा द्यायचा आहे, खायचा आहे, म्हणून हे बघा असं नाटक लावलेलं आहे. शक्तीपीठ रद्द झालाय. आपण घरातल्या मायवलकीच्या लेकरांनी सुद्धा या ठिकाणी आंदोलन उभं राहिलं पाहिजे. मग आज त्या काकांनी सांगितलं मी महिला घेऊन येणार होतो. अहो प्रत्येक महिलांनी सुद्धा या ठिकाणी यायला पाहिजे. आपल्या सर्वांच्या घराच्या विचारासाठी आहे, मुलाबाळासाठी आहे. ती जमीन जर जात असेल तर आपले मुलं-बाळ लेकरं-बाळ सुद्धा या ठिकाणी आले पाहिजे होते आणि चांगल्या शक्तीनं आपण उभं राहून ह्या शक्तीपीठाला कडकडून विरोध केला पाहिजे. भावाचं तर जाऊ द्या, आपल्याला भावच घ्यायचं नाही, जमीनच द्यायची. शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध आहे. याचं 3 कारणं आहेत. पहिलं कारण हा अत्यंत महागडा आणि खर्चिक प्रकल्प आहे आणि तो महाराष्ट्राच्या जनतेला भोगावा लागणार आहे. कारण या प्रकल्पाला होणारा सगळाच्या सगळा खर्च महाराष्ट्राच्या जनतेला टोलच्या माध्यमातून परतावा करावा लागणार आहे. आता जर का गेल्याच आठवड्यामध्ये केंद्र सरकारनं जाहीर केलेला जो नाशिक तुळजापूर महामार्ग आहे तोही 6 पदरीचा आहे. त्या महामार्गाला जर का 1 किलोमीटरला 51 कोटी रुपये खर्च येत असेल आणि शक्तीपीठ महामार्ग जो 803 किलोमीटर लांबीचा आहे आणि 1 लाख कोटी रुपये खर्चाचा आहे, तर या रस्त्याचा 1 किलोमीटरचा खर्च पडला 124 कोटी रुपये. तोही 6 पदरी, हाही 6 पदरी, म्हणजे 1 किलोमीटर पाठीमागे 73 कोटी रुपयाचा फरक पडायला लागलेला आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की या खर्चाचं ऑडिट एकदा IIT रुडकी किंवा पवई या सरकारच्याच IIT संस्थांच्याकडून तपासून घ्याव्यात. आणि मग एवढा भ्रष्टाचार होणार असेल आणि आमदार खासदारांना टोल नाही, हो सरकारी अधिकाऱ्यांना टोल नाही, न्यायाधीशांना टोल नाही, टोल सामान्य जनतेला भरावा लागणार आहे. म्हणजे महाराष्ट्राची सामान्य जनता हे पैसे फेडणार आहे. त्यामुळं आमचा विरोध आहे नंबर 1. नंबर 2, हा रस्ताच अनावश्यक आहे. कारण सध्या अस्तित्वात असणारा रत्नागिरी नागपूर हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्यापैकी कोल्हापूर ते नागपूरपर्यंतचा जो महामार्ग आहे तो या शक्तीपीठला बरोबर समांतर आहे आणि तो रस्ता केंद्र सरकारनं नुकताच पूर्ण केलेला आहे आणि तोही पूर्ण क्षमतेनं चालत नाही. कारण त्यांना अपेक्षित असणाऱ्या रकमेपैकी केवळ 25%च रक्कम टोलमधनं जमा होते. मग नवा रस्ता करायची गरजच काय, हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग इथं पर्यावरणाचे मोठे गंभीर प्रश्न तयार होत आहेत, पुराचे प्रश्न तयार होत आहेत आणि जो 2 अभयारण्य आहेत इथं आधीच हरित लवादानं उत्खननाला बंदी घातलेली असताना शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून डोंगर पोखरायचा आणि त्यातून खनिजाची तस्करी करायचं, हा जो डाव काही तस्करांनी आखलेला याला आमचा विरोध आहे. तुम्ही आता मराठवाड्यात आहात. एक ऊस आपलं साखर गूळ कारखान्याचा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. अनेक शेतकऱ्यांची ओरड आहे की गूळ कारखान्यात जी आहे ती शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. ऊसाप्रमाणे ऊस साखर दराप्रमाणे हे गूळ कारखान्यांच्या बाबतीत आपली भूमिका काय आहे? गूळ कारखान्याने सुद्धा साखर कारखान्या एवढाच दर द्यायला पाहिजे. नुकतंच केंद्र सरकारनं एक कायदा करून 500 टनापेक्षा जास्त गाळप करणाऱ्या गूळ कारखान्यांना साखर कारखान्यासारखाच कायदा लागू केलेला आहे. त्यांना साखर आयुक्ताकडून गाळप परवाना घेणं बंधनकारक केलेलं आहे. त्यामुळं साखर कारखान्याचे सगळे नियम, सगळे कायदे हे गूळ कारखान्याला लागू असल्यामुळं त्यांनी साखर कारखान्याप्रमाणेच दर दिला पाहिजे. कमी दर दिला तर शेतकऱ्यांनी त्यांना ऊस घालू नये आणि या गूळ कारखान्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. उलट त्यांना अनेक कायद्यातून सुटका आहे. 2 वर्षापूर्वी जेव्हा साखरेच्या निर्यातीला बंदी होती त्यावेळी या गूळ पावडर तयार करणाऱ्या कारखान्यांनी रॉ शुगरच्या नावाखाली बंदी असताना सुद्धा साखर परदेशात पाठवली आणि अमाप पैसा मिळवला आहे. त्यामुळं या गूळ कारखान्याने सुद्धा साखर कारखान्याच्या बरोबरीनंच दर दिला पाहिजे. आम्ही गप्प बसणार नाही. महापालिकेची निवडणूक रंगात आहे.